कोणाच्या बहिणीपर्यंत, कोणाच्या मुलीपर्यंत, कोणाच्या बायकोपर्यंत जाईल एवढं नका नालायकपणा करू गड्या. 2 दिवसापूर्वी त्यांनी कीर्तनात सांगितलं की कीर्तन करायची सुद्धा इच्छा राहिली नाही. अरे त्यांनी कीर्तनात सांगितलंय तुम्हाला आणि मला की गरिबांनी कर्ज काढून लग्न करू नका. ठीक आहे, मान्य आहे. आता लोक काढतात म्हणून त्यांनी सांगितलंय. अरे पण त्यांची परिस्थिती तुमच्या आणि माझ्यापेक्षा चांगली आहे. संप्रदायात एवढं मोठं 30-35 वर्षापासून जो माणूस दररोज 2-2, 3-3 कीर्तन करतोय, बोलणाऱ्या माणसाने थोडा विचार केला पाहिजेत की आपण कोणाला बोलतोय, काय बोलतोय, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला काही कळत नाही महाराज. अरे कीर्तनकार आहे तो, पुढारी नाहीये, राजकारणी नाहीये. त्या माणसामुळे 1000 मुलांनी आतापर्यंत माळ्या घातलेल्या आहे. त्या महाराजामुळे 1000 लोकांनी लग्नातले डीजे बंद केलेले. महाराज पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या वराती त्या माणसामुळे बंद झालेल्या आहे. आणि त्या एका लेकीच्या लग्नामध्ये तो माणूस थोडा आनंद उत्सव साजरा करतोय. तर आपण लोकांनी काही बी तोंड सुख घ्यायचं. अरे मोबाईल जरी तुमच्या बापाचा असेल तरी कमेंट करताना थोडी तरी अक्कल असली पाहिजे की आपण कोणाला बोलतोय. ज्या माणसाला पोरगी आहे महाराज, तो माणूस चुकून सुद्धा चुकीची कमेंट करणार नाहीये. म्हणून महाराज किती आमच्यासारख्या लोकांनी कीर्तन केले म्हणजे इंदुरीकर महाराजसारखा परत माणूस होईल का महाराज? 30 वर्ष ज्या माणसाने किंचितही क्रेज कमी होऊ दिली नाही, एवढं सोपं नाहीये महाराज. एवढा जर संप्रदायातला हिरा असेल तर अशा हिऱ्याविषयी जर कोणी चुकीचं बोलत असेल तर मी तरी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून अशा नालायक लोकांचा जाहीर संप्रदायातून निषेध करतोय महाराज.